हाय नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं? तर गुड मॉर्निंग सर्वांना. झालं का सर्वांचं मित्रांनो चहा पाणी? तर आपलं चहा पाणी झालेलं आहे. बसलो होतो काय चिचच्या आपलं खाली गार हवेला. आणि कसं काय वाटतं इथं परिसर तुम्हाला? थंड हवेचं. आपल्याला तर काही दम निघत नाही बघा उकाड्यात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि काही आणलेली मेवण्याने का किती कुत्री तर सांभाळतोय काय कळणार. ही बी बुकता येईल. हे पोरी चावू नये. आता बघा मायरी हित आहे. तर चालू आहे आता स्वयंपाक पाणी बनवायचा विषय. आता बघू सासरवाडीत काय जावयासाठी बेत करायचं चालू आहे ते. बनवायची का तुमच्यासाठी अंडे? अंडे चारायचे अंडे. हडकन ग वय अंडे. अंडे आज चारायचे. रविवार स्पेशल आहे एक तर तुम्हाला तर माहितीच आहे. स्पेशल संडे मंड्यावर. संडेला तुम्हाला सांगते मग अंडे खायचे. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. त्रास हो जसं असेल तसं असेल. आपण काय लय हट्ट आणि आल्यापासून तर म्हणताय की अण्णा कोंबड्या, अण्णा बोकडाचं मटण, आणा चिकन, आणा काय काय. माझ्या व्हिडिओ मध्ये सांगता वय काय बी असू द्या काय आपल्या बी असू द्या. तोंडातनं ती आलेलं नाही. कसं कसं हा कशाला म्हणतात की म्हणाला असं द्या आणि आम्हाला तर म्हणतात आणा चिकन, आणा बोकडाचं मटण, मी खातो. होय आणि आता व्हिडिओ मध्ये सांगते असं तसं खातो. बा जावाय किती हुशार. जावाय हालाय लाडाचं. इथं आपलं बसतोय असा गपचे बसायचं आहे का कोपऱ्यात. काय करायचं मग? पोरग कुठे आहे ग आपलं? बाय चालू आहे आता जेवण बनवायचं मस्त असं बेत. काय नाही भात नाण्याचं ते काय का असं ना जायचं होतं मित्रांनो आपल्याला सकाळीच बरं का कामावर. पर इकडं आलो म्हणल्यानंतर काय लगे पाहुणे रावळ्याच्यात आल्यावर घरी काय जाता येत नाही. कारण की त्यांचं उरकायचं परतच्याला आपला त्यात राडा. त्याच्यामुळं मग काय केलं आज रहितच केलं. आज जाणार आहे दुपारनं घरी मी. पिंकी राहणार आहे इथं. तर आपण जाणार आहे दुपारनं. मग राहा म्हणलं 4 दिवस नाही तर 8 दिवस राहा होय. तिथं काय मला काय हाताने भाकर करून खायला येत नाही का? कशाची लय करून खाता. आणि मी भाकर नाही केली तर मी पावशेर चिकन आणून बिर्याणी करून खाईन. हा होय नाद करायचा पण माझा कुठं तवा. काय नाही तांदूळ भारीतला हा भरपूर मस्त मध्ये असं 1 किलोभर तांदूळ आणला. मध्ये मी 15 दिवस नंदकड होती. पण तुला सांगते 1 दिवस चुलीवर करून खाल्लं नाही. एकदाच केलं होतं बघ ते अंड्याचं कालवण भात तेवढाच. त्याच्यावर 15 दिवस उपाशीच होत. 15 दिवस उपाशी होतो. हो बाहेरच होतो हॉटेलवर. एक दिवसाड खायचं दिसाड खायचं. त्याच्यामुळे तर सुकून गेलोय वाळून गेलोय हडकून 15 गेलोय. लाख रुपये साठवले. सासवीन की तिला मार खायचाय का दगडावर चेचलच तिचं. तर कशी बोलते बघितलं का कसं चालले आता हे जे शब्द तिला पण कळलं. तुम्ही गेल्या वेळेस मी नंदकड होती 15 दिवस. तुम्ही किती अन्न खाल्लं? पोरग पोट घातलं किती अन्न पाणी खाल्लं म्हणजे ते माझा प्रश्न आहे. माझ्या पोटाला जेवढं लागतंय तेवढं मी खाणारच आहे की. बघून ये तुझं सांडल बरं का. स्वयंपाकाला बसली आणि हा इथं येऊन बसली बघा. बाबांना आताच उठून आली चुलीपासून. म्हणलं जरा आरामाला यावं. आराम करायला आली. आराम हराम. तर नवरा लागला की तुंतुन कसं असतंय तसं माझ्या मागे तुंतुण्यासारखं लागल्यात मागे. तुला कशाला मी लावून देतोय तेव्हा. तुंतुण्यासारखं माझ्या मागे लागलेलं. तेव्हा ती तसली जुलिएट का जॅलेट तसली एक कुत्री आणली अजून. ये जुलिएट तोंडावर सगळे केस आहेत. सुईटिया अजून कारवानी आणून टाकलंय घरात. ती रातभर देतय तरास. आपल्याला घेऊन जावं ती कुत्र. कुठलं ती कुत्री आहे काय का? ही कुत्री ती कुत्री ती कुत्री.
पाहिजे का? कुत्रा आणखी म्हणा एखादा. नाही नाही ते इन्कम टॅक्स मनी मिळतो त्यात ए, तो काय पोरग जात आहे ते पोरं पालतो उलटूच करते. तिथं स्वयंपाक चालू आहे तुमचा, पण तिथं लेकरं खेळते ती चूल चालू आहे, तर जरा लक्ष द्यावं हे एवढंच म्हणायचं आहे आम्हाला. तो पोरग बघ हं? त्याला उतरा येत नाही, ती पळतोय पुढं, ही पळतोय माग. हा हे बघा आता काय सांगायचं यांना. तर मस्त मध्ये असं मित्रांनो उकडून अंड्याचं कालवणाचा बेत चालू आहे आपल्याला. तर जेवण बिवण करायचं आहे. ए, पडल त्यो तो का आपला समर्थ दिसला का, लय आगाव झालाय लय. त्याला तर नुसतं फिरायला आणि पळायला लागतं, ही तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हिला काय नाचायला आणि झोका खेळायला लागतो, आहे का ना. बरं तो हाय स्वीटी असू दे. काल तर इतके अपघात झाले का नाही ते गटुडं घेऊन आमची. मायरोला बसावलं होतं पुढं, त्यानंतर समर्थ त्याच्या माग, मध्ये गटुडं, आणि त्याच्या माग हे मड्डम. मड्डम ठिक्क्यावर बसवली होती एवढीशा जाग्यात. मड्डम हा पापा दिगी 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 पोरग दिगी दिगी दिगी. अरे झोक्यात थांब त्याला आधी झोक्यात. तू त्याला उतर, तू उतर त्याला झोक्यात बस. ए कुत्र चावला मारे ठेव. त्याला झोक्यात बस. एक तर लाखाचा 12,000 करणार का. ए, नीट बसव त्याला. ती बाई टांगडीच कशी धरते. तिला ताट खाय. तिकडे जाऊ देऊ नको जावल कुत्र. जा बघ जा झालंय का नाही ते. जायचंय मला अजून पुढं. कुठं गरम कुठं. आता तर म्हणलं की पाहुण्या रावळ्यांमुळे उशीर झाला. मग आता झालं की पर आता 10-11 वाजत आले की. हे पोरं असल्यावर असंच असतं, वरडावरडी आरडाआरडी. लेकरं नाही ती आणि लेकरं झाल्यावर बाप जाऊन बसते साईडला लांब. तर मित्रांनो मामाची बी कसं झालंय माहित आहे का, जे जखम होती ते जुळत आलेले आहे. ड्रेसिंग करायची. ड्रेसिंग करायची पण ते आपल्याला काय जुळत नाही, त्याच्यामुळं का नाही आपण हात काय लावला नाही, असं केलेलं आहे. कसं आपण हात लावायचं ते आपल्याला येतच नाही, तर ते आपण कसं करायचं. आणि काय चुकलं वाकलं तर मग आपल्याकडं काय होतं, राडा होतो. मग ते त्याला धुता हे कसं कसं धुवायचंय ते समजा त्या भयाला माहित आहे. ते गेला सकाळीच कामाला, मला म्हणत होता तिकडं कुठं जायचं या केळ्या उचलायला काय करायला. आता म्हणलं त्याला इकडं नसलं का नाही आपलं माझं काम, ते म्हणलं इकडं येतो. समजा आपण तुम्हाला सांगतो शिकलेला आहे, पण त्या केळीचं पण तुम्हाला सांगतो काय माहिती थोडं थोडं, पण एकदा करून बघायचं काय अडचण आहे का त्याला. कुत्र्यापासून सावध राहा. यांचं चाललंय खेळणं लेकरांचं. मित्रांनो बसलेलो आहे तिकडं, दूध ठेवलंय त्यांनी चुलीवर, इथं बसलेली आहे ती. उतू गेल्यावर परत अजून म्हणते उतू गेलं. जाऊन बघ जा. तुला म्हणतोय ना कुणाला म्हणतोय. बाळाची आई राहिली तरी स्वयंपाक कोण करत होत. रात्री तर असं म्हणलं पाऊस येईन, पण काय पावसाने राडाच केला. मग काय घरात हातरूट घेऊन पावसाळा पाऊसच आला नाही. तर मित्रांनो चालले आपल्याला उरकायचं, जायचंय तिकडे बी आपल्याला. तुम्हाला सांगतो ते पाटराला गावात हे आणायचं. आता हे सांगितलं होतं मी योगिताला, पण काय करते काय माहिती. आता ती एक उपाशी करू मरा. मी घरी असलं तर त्याला खायला प्यायला आहे, नाही तर मग उपाशी मरायचं म्हणल्यावर मुखचित्राप्ती दारात ठेवून सुद्धा काय उपयोगाचं नाही. कशाला त्याचा हारमळ तरमळ घ्यायची आपल्या तेव्हा. तर चला मामा जाऊन बसलेला आहे तर घरात. चल भेटू आपण चला पुढल्या व्हिडिओ मध्ये.